आश्रमात राहिलो होतो. तिथून आम्ही निघालो सकाळी 9 वाजता आणि चालत चालत नमियाच्या किनाऱ्यानेच जायचं असल्यामुळे रस्ता हळूहळू जंगलात आला. दगडधोंड्यांमधनं मोरटक्काच्या दिशेने चाललोय आम्ही. तिकडचे ब्रिज दिसतात, अलीकडचा रेल्वेचा, पलीकडचा रस्ता म्हणजे वाहनांसाठीचा आहे. पलीकडच्या किनाऱ्यावरचे आश्रम दिसतात जे आम्ही परतीच्या मार्गाने तिकडून येणार आहे. विठ्ठल का नाम लेना छोड़ दो, फिर वो भगवान खुद खुद का नाम खुद ही जप रहे. अशी परिक्रमा असते मैयाच्या किनाऱ्याने चालत चालत. मार्गांनी मोठ्या रस्त्यांनी जाण्यात मजा येत नाही, मैयाच्या किनाऱ्याने जाण्यात मजा येते. ऍक्च्युअली परिक्रमा करतो याचा फील येतो. जितने तूने डंडे खाए मेरे. काळा बगळा बकत ध्यान करतोय, त्याचं प्रतिबिंब पण पाण्यात पडले. मोरटक्क्याच्या दिशेने आमचं प्रयाण चालू आहे दगडधोंड्यांमधनं. असंच दगडांवर पाय ठेवत मैयाच्या किनाऱ्याने जायचं म्हटल्यावर जे असेल ते स्वीकारून जावं लागतं. मध्ये मध्ये आश्रम येतात, तिथे वर जाऊ शकता तुम्ही. वरून पण सरळ रस्ता असतो, पण आम्ही मैयाच्या किनाऱ्याने जायचं प्रिफर केलंय. या मैया बघा कशा येतात दगडांमधनं चालत. फोटो काढे. थांब, मैया आली ना. आश्रमांसाठी पाणी असं नळांमधनं घेतलं जातं. बरोबर. काठी म्हणजे तिसरा पाय. आम्ही हनुमान टेकडी आश्रममध्ये थांबणार होतो बालभोगसाठी, पण मैया सांगते की तुम्हाला कुठे उतरायचंय. त्या ठिकाणी कोणी नव्हतं, सगळीकडे कुलपं लागलेली होती. मग इथले महाराज आम्हाला शेतामध्ये भेटले. ते आपल्या आश्रमात ते घेऊन गेले आम्हाला. इथे खूप छान सगळी झाडं बिडं लावून मस्त झाडांच्या खाली त्यांनी छोटासा आश्रम केलेला आहे. पेरू, आवळा, आंबा, वडपिंपळ सगळ्या झाडांच्या खाली मस्त छोटीशी कुटी आहे. तिथे मग आमच्या प्रतीक्षा मैयानी गोड हलवा बनवला. महाराजांनी सांगितलं बनवा, काय बनवायचं ते. आणि दिवसभर इथंच राहा, जेवायला थांबा, इथंच राहा खूप आग्रह करत होते. पण आत्ता तर आम्ही सुरुवात केली आहे, त्यामुळे मग आम्ही पुढे निघालो आता मोरटक्क्याच्या दिशेने. त्यातून निघाल्यानंतर रस्त्याचे 2 भाग पडले होते, इकडे एक वळू का तिकडे वळू. मग आम्ही मैयाच्या दिशेने जाण्याचं ठरवलं. रस्त्यामध्ये असा हा अरुंद रस्ता, काहीतरी कंपाऊंड वॉल सारखा आहे, पण आम्ही आता तिकडे जाण्याची रिस्क घेणार आहे मैयाच्या किनाऱ्यातनं. मग काही चुकायला होत नाही. पण हे खरं आहे की प्रत्येक नर्मदा परिक्रमावासी वेगवेगळ्या रस्त्यांनी जातो. पाटी नसली की मग कुठे जायचा प्रश्न पडतो. मग जास्त करून उजवीकडचा रस्ता पकडायचा, कारण मैयाच्या किनारी तोच जातो. तुरीची आणि कापसाची शेती आहे सगळीकडे. तुरीच्या शेंगा आपण पाहिलेल्या असतात, पण तुरीला कशी फुलं येतात, कळ्या आणि फुलं. मग हळूहळू त्याच्या शेंगा बनतात.
त्या किनाऱ्याने अगदी पगडंडीचा रस्ता आहे, अगदी मैयाच्या किनारी. तर चुकण्याची भीती नसते, नाही तर रस्ते दुसऱ्या दिशेला जातात आणि मग आता कसं जाऊ, असं कुठल्या दिशेला जाऊ कळत नाही. आत्ता मैयाच्या पलीकडच्या आश्रमातली आरती चालली होती जोरात जोरात. हे मोरटक्क्याचे पूल आता दिसायला लागलेत. आमचा रस्ता असा वर खाली करत खाली उतरायचं वर चढायचं, खाली उतरायचं वर चढायचं असं आहे. पहिल्या पुलाच्या पुढे पोचलोय आम्ही आता. त्या मैयाचा अगदी किनारा सोडून थोड्या वरच्या अंगाचा रस्ता घेतलाय, कारण खालून अगदीच रस्ता खराब होता, खूप वेळ जात होता. त्यामुळे थोडा वरच्या बाजूचा रस्ता घेतलाय. तो पुढचा पूल दिसायला लागला. कुठल्या तरी आश्रमात नक्कीच आम्हाला घेऊन जाईल हा रस्ता, कारण आता 1:30 वाजलाय. दुपारी उन्हातनं चालणं पण बरोबर नाही, विश्रांतीची पण गरज आहे. भोजन प्रसादी मिळाली तर उत्तम, नाही मिळाली तर मैयाची इच्छा. काट्या कुट्यांमधनं चालत, शेतांमधनं रस्ते शोधत 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 कुठे काय अडचणी, चिखल पाण्यामधनं कसे बसे पोचलो. इथे जरा आराम करत, काट्यांची झाडी आहे सगळीकडे, पण सावली आहे बघून थोडा आराम करतो. हम तो दलदर में से निकल के आए हैं, दलदर ही दलदर, मैया के किनारे 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 किनारे. हाँ पूछे, अब किससे पूछे, जंगल में यहाँ पे कोई दिखे भी तो ना. अब कांटों में दुपारचे शेतकरी पण नसतात शेतात, त्यामुळे कोणाला पड़े विचारायचं. हैं, कांटों में पड़े हैं, खेतों में निकल गए. और फिर अब इधर रोड दिख तो मतलब आवाज आ रही है गाड़ियों की, झाड़ियों में है हम तो अभी. इकडे रस्त्याच्या कडेला शेतातनं तोडलेली मिरची विकायला असते, बॅडगी मिरची, बॅडगी, आणि पावडर सुद्धा विकायला असते. मिर्ची पाउडर है, हल्दी पाउडर है, धनिया पाउडर है, सौंफ है, जीरा है, अच्छा है. अजवाइन है. ये 12, ये पटना मिर्ची है, वो 12 नंबर है, वो डंडी कट है. आप कहाँ से हैं? मी रस्त्याला लागले, रस्त्याने चालले आता मोरटक्क्याच्या आश्रमामध्ये. सगळीकडे मिरच्या विकायला. रस्त्याने असा वाहनांचा आवाजाचा त्रास होतो, शांतता नसते, नुसते ड्रूम ड्रॅम ड्रूम ड्रॅम.